सख्या रे भाग 12. तिला आता ध्रेया आणि ध्रुवची भेट होणार. त्याला कळणार ही त्याची मुलगी आहे. मग तो आपल्यापासून तिला घेऊन जाईन. आपण तिला कधीच शोधू शकणार नाही. तीच लक्ष दर्श वर गेलं. तो 2 बॅग हातात घेऊन उभा होता. मागे सोबत आलेले गार्ड पण होते. तिने आता भीतभीत मागे पाहिलं. ध्रुव दोन्ही हात खिशात घालून तिला एकटक पाहत ध्रेयाला पाहत होता. ध्रेयाचंही लक्ष त्याच्यावर गेलं. आता मात्र श्रेया चहूकडे अडकली होती. आता पुढे? ध्रेया, श्रेयाचा कातर आवाज तिच्या कानी पडला. तिने ध्रुववरची नजर हटवून तिला पाहिलं. मम्मा मला असं वाटत की मी आता माझ्या डॅडीला पाहत आहे. ध्रेया ओरडत हसून म्हणाली. श्रेयाच्या चेहऱ्यावर मात्र 12 वाजले. दर्श मात्र खुश होता. तिथे एकच अशी व्यक्ती होती जी शॉक, आश्चर्य, आनंद, राग या सगळ्या भावना एकत्रित आणून ध्रेयाला पाहत होता. डोळ्यांत पाणी आणि ओठांवर हसू. यू नो व्हॉट, तुम्ही सेम माझ्या डॅडीसारखे दिसता. हो ना मम्मा, तू फोटो दाखवले होते, मला ते असेच आहे दिसायला. ध्रेया खुश होऊन त्याच्याजवळ आली. तो मात्र स्तब्ध होऊन तिला पाहत होता. गोरी अगदी त्याच्यासारखीच होती. बोलण्यातला कठोरपणा, चालण्याची स्टाईल, तिची ती स्थिर नजर, गोबरे गाल, सुंदर बोलके डोळे, मनमोहक हसू. खरंच तू आहे डॅडी? मला विश्वास नाही बसत. ध्रेया त्याच्या हाताला गदगदा हलवत भानावर आणत म्हणाली. हा मला मुलगी आहे. त्याने खाली झुकून पाणावलेल्या डोळ्यांनी तिला हात लावून म्हणाला. अजूनही त्याला विश्वास बसत नव्हता. त्याने अलगद तिच्या चेहऱ्यावर किस करायला सुरुवात केली. तिला छातीशी कवटाळून घट्ट पकडून डोळे मिटून घेतले. त्याने एकवर श्रेयाला पाहिलं. ती डोळ्यांनी हो बोलली. त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. डॅडी शब्द ऐकताच त्याच्यासाठी तो शब्द लाखमोलाचा होता. अगदी मनाला तृप्त करणारा. सगळं जग एकीकडे आणि आपलं बाळ एकीकडे. यात श्रेया, दर्श, गार्ड सगळे शॉक होते. आजवर ज्या डोळ्यात फक्त समोरच्याला थंड करण्याची जरब होती, आज मात्र त्या डोळ्यात पाणी पाहून श्रेया ही इमोशनल झाली. श्रेया आता पिघळली होती. तीही रडत वर निघून गेली. डॅडी, आय मिस यू. मी तुला खूप 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 मिस केलं. तू लवकर का नाही आला मला घ्यायला? ध्रेया खुश होऊन त्याला बिलगली. आम सॉरी. त्याने बोलत त्याचे कान पकडले. मात्र इकडे दर्शगार्डचे डोळे बाहेर यायची वेळ होती. आजवर समोरचा सॉरी बोलायचा, पण हा डोंट डू धिस डॅडी, तुला शोभत नाही. ध्रेया त्याचे हात खाली करून बोलली. मात्र चकित व्हायची बारी आता ध्रुवची होती. तुला काय माहीत मला काय शोभत काय नाही? ध्रुव तिला उचलून सोफ्यावर जाऊन बसला. ध्रेयाला ध्रुवबद्दल श्रेयाने आधीच सगळं सांगत होती, त्यामुळे तीच ट्युनिंग त्याचसोबत जास्त जमल. पण ध्रुव मात्र आज सगळ्यात जास्त खुश होता. आज तो अगदी काहीही करायला तयार होता. येतो मी आता. सरनाईक वातावरण पाहून सटकायचा प्रयत्न केला. वेट, ध्रुव त्याच्या कठोर आवाजात बोलला. मात्र आता त्याच्या लक्षात आलं आपल्यासोबत आपली मुलगी आहे. तिच्यावर आपलं इम्प्रेशन कसं पडणार? डोंट वरी डॅडी, मला सगळं माहीत आहे. अँड आय एम प्राऊड ऑफ यू. ध्रेया त्याच्या खांद्यावर तिचे छोटे छोटे हात थोपटत म्हणाली. ध्रुव त्यावर गालात हसला. मात्र हिला सगळं कसं माहीत? आणि ही एकदम माझी कॉपी आहे? डफर. ध्रुव तुझी मुलगी आहे ना? त्याला स्वतःचं हसू आलं. आय डोंट नो युअर नेम बट स्टे अवे माय फॅमिली. ध्रुव रागात त्याच्या डोळ्यात आरपार पाहून म्हणाला. हा सरनाईक. ओफो डॅडी, ते चांगले अंकल आहे अमित. त्यांचा मुलगा माझा फ्रेंड आहे आणि ते आपल्या घरी आज ब्रेकफास्टला पण इन्व्हाइट होते. अंकल इज गुड. ध्रेयाला त्याची तारीफ करताना पाहून ध्रुव जास्तच चिडला. ओके, इनफ, जाऊ शकतो. ध्रुव त्याला इग्नॉर करून बोलला. त्याने टेबलवरील फोन उचलला. ध्रुव प्रश्नार्थक नजरेने पाहत होता. त्याने माझा आहे, मी तोच न्यायला परत आलोलो सांगून तो तिथून थोडा नाराज होऊन निघून गेला. डॅडी, तुला एक गोष्ट कळली नाही. ध्रेया गंभीर चेहरा करून बोलली. व्हॉट? ध्रुव, मम्मा नाहीये इथे, तुला माहीत नाही. अँग्री पांडा चिडला ना की कोणाला सोडत नसतो. ध्रेया भीतभीत म्हणाली. अँग्री पांडा? ध्रुव, तुझी वाईफ, मी तिला अँग्री पांडा बोलते. ध्रेया डोळे मिचकावत हसत बोलली. नाईस नेम. मला तर नाही ते नाव दिली होती. ध्रुव हसत बोलला. सांग ना काय बोलायची तुला? ध्रेया खुश होऊन म्हणाली. नंतर कधीतरी. ध्रुव तिचे गाल ओढून बोलला. ती खुश होऊन त्याला बिलगली. कुठे लेकीच्या नजरेत स्वतःची इज्जत कमी करायची? दर्श, आय एम सो हॅपी. मला माहीत नव्हतं शिमला माझ्यासाठी इतकं लकी आहे. आज इथल्या सगळ्या माणसांना माझ्याकडून हॉटेल 5 स्टारमधील स्पेशल डिश ऑर्डर करायला सांग. शिमल्यातील प्रत्येकजण विसरणार नाही असं जेवण दे. मला मुलगी आहे आणि मला ती भेटली. खरंच लाईफमधील सगळ्यात मोठी खुशी आहे माझ्यासाठी. ध्रुव खुश होऊन म्हणाला. आत्ताच ध्रेया त्याच्याशी मस्ती करत वर निघून गेली. ध्रुव व दर्श गार्ड हॉलमध्ये होते. येस बॉस. दर्श खुश होऊन एवढंच बोलला. पण तुझ्या बहिणीला मात्र 7 वर्षाची किंमत आज मोजावी लागणार. तिने मला माझ्या मुलीपासून 7 वर्ष दूर ठेवलं.
या 7 वर्षात तिने किती वेळा माझी आठवण काढली असणार आणि मी त्यावेळी तिच्यासोबत नसणार. जे मी माझ्या डॅडीसोबत मिस केलं तेच माझ्या ध्रेयाने केलं. मी श्रेयाला यासाठी कधीही माफ करणार नाही, कधीच नाही. ध्रुव जड आवाजात म्हणाला. दर्श पण सुस्कारा सोडत उभा होता. यावेळी श्रेयाची चूक होती, तिची बाजू घेऊन काही उपयोग नव्हता. दर्श, आज आपण पार्टी करू, ध्रुव खुश होऊन बोलला. दर्शला कळलं. ओके, दर्श हो म्हणाला. तू ध्रेयाला बाहेर फिरवून आण, ध्रुव बोलला. आणि दर्शला कळलं, नक्कीच श्रेयासोबत बोलणार. आता त्याला श्रेयाला जाब विचारायचा होता. त्याला त्याच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हवं होत. दर्श काही वेळात ध्रेयाला घेऊन बाहेर गेला, मात्र श्रेया खाली आली नाही. त्याला वाटलं ती खाली येईल. तो उठून वर आला. तिने सगळं कब्बडमधून कपडे बाहेर काढले होते. ती एक कपड्याची 4-5 वेळा घडी घालून परत मोडून घालत होती. श्रेया तिच्या नादात, कपड्यांच्या नादात होती. मागून ध्रुवने तिला मिठीत घेतले. अचानक झाल्याने ती दचकली, मात्र दुसऱ्याच क्षणी त्याचा स्पर्श ओळखला होता. ती मात्र अंग चोरून तशीच बसून राहिली. आता ती जास्त घाबरली होती. घरात त्या दोघांशिवाय कोणी नव्हत. वॉय, कोणासाठी केलं हे सगळं? काय मिळालं यातून तुला? ध्रुव तिच्या मानेवर हलक बाईट करत म्हणाला. आह, श्रेया कळवळली. झाला ना त्रास, अजून बराच त्रास होणार आहे तुला. माझ्या मुलीला माझ्यापासून दूर ठेवल मला सांगितलं, पण नाही, आपली एक मुलगी आहे. मी जर आता आलो नसतो तर मला माहितीही पडलं नसत आपली एक मुलगी आहे, हो ना? पण आता तुला कपूर विलावर यावं लागेल, त्यात तुझी मर्जी असो की नसो, ध्रुव शांतपणे सांगत होता. ती तशीच बसून राहिली. नाही, मी नाही येणार, श्रेया हिम्मत करून ठामपणे सांगितले. त्याने सरळ तिला मागून बेडवर ढकलल. तिच्यावर झुकला. तिच्या दोन्ही गालाला चिमटीत पकडून रागात जबडा आवळून म्हणाला, मला माझ्यावर आणू नको. जेवढं प्रेमाने वागतोय त्या पलीकडे माझं रूप बदलायला लावू नको. तू येतेस माझ्यासोबत आणि माझी मुलगी पण. त्याने रागात बोलून अजूनच घट्ट पकडल. ती भरल्या डोळ्यांनी त्याला पाहत होती. नाहीच आली तर? श्रेया, तुला असं वाटत का अजून तू काही ड्रामा करशील आणि मी तो सहज ॲक्सेप्ट करेन? नो, तो जो कोणी तो नकली हजबंड माझ्यासमोर आणला, तुला वाटल असेल माझा विश्वास बसला. नाही, तू विसरली असशील, मी अजूनही तोच ध्रुव आहे ज्याला सगळ्या खबरी असतात. तुझ्याही आणि माझ्या मुलीपासून तू मला जवळजवळ 7 वर्ष दूर ठेवलं, यासाठी मी तुला कधीही माफ करणार नाही, आय स्वेअर, ध्रुव रागात बोलला. तिने त्याच्या तोंडावर हात ठेवून रडत नाही अशी मान हलवली. नको ना, मग गुपचूप माझ्यासोबत यायचं, ध्रुव म्हणाला. आणि त्याने तिला काहीन कळायच्या आत तिच्या ओठांवर ओठ ठेवले. ती डोळे फाडून त्याला पाहत होती. अचानक झालं की तिला काही सुचलं नाही, पण ती भानावर येताच त्याच्या छातीवर प्रेस करून दूर लोटत होती. पण त्याने तिचे दोन्ही हात पकडले. त्याने दोन्ही हातांनी तिला मिठीत पकडून ठेवलं होतं. सबस्क्राईब, लाईक, शेअर, कॉमेंट करायला विसरू नका.